लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुम्हाला 12,000 रुपये मिळणार आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, तुम्हाला 12,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना 12,000 रुपये हवेत, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 12,000 रुपये हवेत का ते सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो मोठी बातमी समोर आली आहे, आनंदाची बातमी समोर आलेली आहे। या ताईंना आता 12,000 रुपये मिळणार आहेत। नेमक्या कोणत्या ताईला मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत, त्याला काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत का, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे याच व्हिडिओ मध्ये। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ कोणीच थांबवायचा नाहीये, खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। बघा, महिलांना मिळणार आता 12,000 रुपये, पहा केव्हा जमा होणार। तर अशा स्वरूपाची मोठी अपडेट समोर आलेली आहे। कोणत्या ताईला हे पैसे भेटणार आहेत ते सगळं सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो तुम्हाला 12,000 रुपये हवेत का, पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। बघा लाडक्या ताईंनो कोणत्या महिलांना 12,000 रुपये मिळणार आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यानंतर 12,000 केव्हा मिळणार आहेत, कधी हे 12,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत ते पण सांगणार आहे। आणि ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात, 10वा हप्ता, लाडक्या बहिणीचा 10वा हप्ता, एप्रिलचा महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे तो देखील तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये भेटणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो चला व्हिडिओ सुरुवात करूया। आजचा हा व्हिडिओ असणार आहे, या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी बातमी दिसते। या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी स्वतः तुमच्या समोर दिसत आहेत। मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र समाचार कट्टा यांनी ही न्यूजपेपरने ही बातमी दिलेली आहे। महाराष्ट्र समाचार कट्टा न्यूजपेपरची ही बातमी आहे। तुम्हाला तारीख पण या ठिकाणी बघू शकता, 1 एप्रिल म्हणजे लेटेस्ट बातमी आहे, सगळ्यात लेटेस्ट बातमी आहे। 1 एप्रिल 2025 लेटेस्ट बातमी आहे। काय बातमी आहे बघा, रेशन कार्डवर महिलांना आजपासून 12,000 रुपये मिळणार। बघा दुसऱ्या पण प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊन टाकलेलं आहे, ते म्हणजे 12,000 रुपये कधीपासून मिळणार आहेत। बघा ही योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेमध्ये तुम्हाला आजपासूनच म्हणजे या ठिकाणी 1 एप्रिलच्या नंतर, आता तुम्ही पुढे नंतर व्हिडिओ बघत असाल तर प्रत्येक ताईला लक्षात घ्या की ही योजना चालू झालेली आहे आणि 12,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। लाडक्या ताईंना तुम्हाला 12,000 रुपये हवेत का, पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। खूप महत्वाची, खूप आनंदाची बातमी समोर आलेली आहे। रेशन कार्डवर महिलांना आजपासून 12,000 रुपये मिळणार आहेत। आता या ठिकाणी काय नेमकी प्रोसेस असणार आहे, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, काय लागणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता 12,000 रुपये भेटणार आहेत। नेमकी काय गोष्ट आहे, रेशन कार्ड तुमच्याकडे असेल ते रेशन कार्ड तुम्हाला जोडायचंय आणि डायरेक्ट तुम्हाला 12,000 रुपये अकाउंटला येणार आहे, डीबीटी होणार आहेत। नेमकी काय बातमी आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहेत। चला या ठिकाणी व्हिडिओ आता बघणार आहोत, सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे, कोणत्या ताईला लागणार आहेत, कसे लागणार आहेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार। त्याच्यामुळे बघा एक लक्षात घ्या, रेशन कार्ड, हे रेशन कार्डवर तुम्हाला 12,000 रुपये भेटणार आहेत। कशावर, रेशन कार्डवर, हे समजून घ्या। सगळ्यात अगोदर तुम्हाला लाडक्या बहिणीचे हप्ते तर चालूच राहणार आहेत, ते तर तुम्हाला पैसे येणार आहेत। त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या वेगळे असे तुम्हाला 12,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत, तर ते रेशन कार्डवर तुम्हाला भेटणार आहेत। महिलांनो म्हणजे प्रत्येक ताईला या ठिकाणी महिलांना हे पैसे भेटणार आहेत। चला बघूया या ठिकाणी बातमी काय आहे। तर हे बघा, पिवळं रेशन कार्ड, या ठिकाणी केशरी रेशन कार्ड आणि पांढरं रेशन कार्ड, हे रेशन कार्डचे 3 मुख्य प्रकार आहेत। रेशन कार्ड 3 प्रकारचं असतं बघा। पहिलं असतं ते म्हणजे पिवळं रेशन कार्ड, दुसरं असतं केशरी रेशन कार्ड आणि तिसरं असतं पांढरं शुभ्र, म्हणजे पांढरं किंवा त्याला शुभ्र रेशन कार्ड म्हणतात। बघा अशा स्वरूपाचं पांढरं शुभ्र रेशन कार्ड एक असतं, या ठिकाणी केशरी कलरचं एक रेशन कार्ड असतं आणि या ठिकाणी पिवळं रेशन कार्ड एक असतं। तर तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। हे रेशन कार्डचे 3 प्रकार आहेत आणि याच्यामधल्या सगळ्या रेशन कार्डवाल्या ताईंना पैसे भेटणार नाहीत, परत सांगतोय। त्याच्यामुळे तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की या 12,000 रुपये मिळवण्यासाठी काही अटी आहेत, काही कंडिशन आहेत आणि त्या अटी पूर्ण झाल्यानंतरच ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असल्यावरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। तर कोणतं रेशन कार्ड आहे लाडक्या ताईंनो, एवढ्या साऱ्या लाडक्या ताई मला दिसत आहेत, 12,600 तुम्हाला हवे आहेत ना, 12,000 रुपये तुम्हाला हवे आहेत ना, एकदा पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुमच्याकडे यापैकी कोणतं रेशन कार्ड आहे, कोणत्या कलरचं रेशन कार्ड तुमच्याकडे आहे, तुमचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं किती आहे
आहे ते मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि बऱ्याच ताई म्हणतील की सर आमच्याकडे मग हे रेशन कार्ड नाहीये, मग आम्हाला पैसे भेटतील का नाही? तर काळजी करू नका, तुम्हाला ते रेशन कार्ड पण काढता येतं. त्या रेशन कार्ड नुसार पण तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. चला आता या ठिकाणी आपण बातमी बघूया, कोणत्या ताईंना या ठिकाणी हे रेशन कार्डवर पैसे मिळणार आहेत, नेमकी बातमी काय ते आपण अगोदर बघूया. सगळ्यात सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी बघू शकाल महिलांसाठी विशेष योजना या ठिकाणी आलेली आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी, बघा, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, महिलांना सक्षमी करण्यासाठी ही योजना या ठिकाणी समोर आलेली आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी आणि आर्थिक मदतीसाठी सरकार विविध योजना राबवत आहे. याच उद्देशाने एक नवी योजना सुरू करण्यात आलेली आहे. बघा, ही नवीन योजना आलेली आहे. रेशन कार्ड वरल्या ताईंना लक्षात घ्या, रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यायचं. ते कोणत्या प्रकारचं रेशन कार्ड तुम्हाला मी सांगणार आहे. ते रेशन कार्ड काढून घ्यायचंय, लवकरात लवकर काढून घ्यायचंय आणि तुम्हाला पण 12,000 रुपये भेटणार आहेत लाडक्या बहिणींनो. बघा, याचा उद्देशाने एक नवीन योजना समोर आलेली आहे, जी विशेषतः रेशन कार्ड असलेल्या महिलांसाठी आहे. बघा, रेशन कार्ड असलेल्या महिलांसाठी आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्या अंतर्गत महिलांना एकूण 12,600, बघा, 12,000 रुपये तर भेटतील. 12,000 म्हणजे 12,600 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत, रुपये मिळणार आहेत. या मदतीमुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास हातभार लागेल. सरकारच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. पात्र महिलांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा. बघा, ज्या महिला पात्र असतील किंवा ज्यांच्याकडे नसेल ते डॉक्युमेंट्स नसतील, ते लवकरात लवकर तुम्ही काढून पण घेऊ शकतात. तर अशा महिलांना 12,600 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, परत एकदा विचारतोय, लाडक्या ताईंनो, तुम्हाला 12,000 रुपये किंवा 12,600 रुपये हवेत का? पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुमच्याकडे रेशन कार्डचा कोणता प्रकार आहे, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का, कोणत्या प्रकारचं रेशन कार्ड आहे, मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. पटपट सगळ्यांनी सांगायचं आहे. आता बघा, लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, रेशन कार्ड मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्या रेशन कार्ड मधल्या या प्रकाराला हे 12,600 रुपये भेटणार आहेत. त्याचं नाव आहे प्रधान कुटुंब कार्ड धारकांना लाभ मिळणार आहे. PHH यांनाच फक्त हे भेटणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्याकडे PHH आहे का? आता बरेच म्हणत असतील हे सर PHH काय आहे, हे वेगवेगळे हे जे प्रकार आहेत ते काय आहेत, जर BPL काय असतं हे माहित नाहीये, त्याच्यावर तुम्हाला एक व्हिडिओ पाहिजे का? रेशन कार्डचं हे PHH काय असते, BPL काय असते, धारकवाल्यांचं काय असते, अंत्योदय रेशन कार्ड काय असते, हे वेगवेगळे रेशन कार्डचे प्रकार आहेत ताईंनो. तर हे तुम्हाला याच्याबद्दल माहिती हवी आहे का? मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्याबद्दल डिटेल्स माहिती तुम्हाला सांगतो. किंवा ते तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर रेशन कार्ड कसं काढायचं, कुठं काढायचं ते पण सांगतो. त्याच्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे का? रेशन कार्ड बद्दलची संपूर्ण माहिती असलेला एक व्हिडिओ मी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ते व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो, ते व्हिडिओ तुम्हाला सांगतो. बघा, चला वेळ न वाया घालता परत आपल्या या व्हिडिओकडे येऊया. महाराष्ट्रातील प्राधान्य कुटुंब म्हणजे काय? PHH रेशन कार्ड धारक महिलांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळू लागलेला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक सक्षम बनवणे आणि त्यांना स्वतःचा लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे. महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे यासाठी सरकारकडून ही मदत दिली जात आहे. अनेक जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांना निधीचं वाटप सुरू झालेलं आहे. बघा, निधीचा वाटप देखील सुरू झालेला आहे लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे कालपासून म्हणजे 1 एप्रिल पासून याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लाडक्या ताईंनो, तुम्ही लवकरात लवकर या योजनेचा भाग घ्यायला पाहिजे योजनेमध्ये. आणि योजनेमध्ये भाग घेतल्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स सगळे जोडावं लागणार आहेत. काय अर्ज काय करावं लागणार आहे का ते तुम्हाला मी खाली सांगणारच आहे. त्याच्याबद्दल बघा, अर्ज कुठं करायचा आहे, डॉक्युमेंट्स त्याचे काय काय लागणार आहेत, कुठं तुम्हाला जाऊन प्रोसेस करायचे, पैसे तुम्हाला कुठून भेटणार आहेत, हे सगळं गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. याच्याबद्दल बघा, हे डॉक्युमेंट्स कसं जोडायचे, कुठं जोडायचं आहे, हे पैसे मग आमच्या अकाउंटला कसे येतील सर, ते 12,000 रुपये तुम्हाला हवेत का, त्याच्यावर एक व्हिडिओ पाहिजे का? कारण का आता हा व्हिडिओची आता वेळ संपलेली आहे. त्याच्यामुळे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे आहे का, म्हणजे संध्याकाळी तो व्हिडिओ मी टाकतो. तर लाडक्या बहिणी, पटपट एकदा कमेंट बॉक्स सगळ्यांनी सांगायचं आहे. सर्वांनी पटपट एकदा सांगा तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे का. 12,000 तुम्हाला 600 रुपयाचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय. इथेच थांबूया, संध्याकाळी भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. माहिती आवडत असेल तर सगळ्यांनी लाईक करायचं, शेअर करायचंय आणि जास्तीत जास्त चॅनलवर जर कोणी नवीन असतात सबस्क्राईब करून ठेवायचं आहे लाडक्या ताईंनो. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. श्री गुरुदेव.